प्रभाग 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार शक्ती प्रदर्शन, हजारोचा जनसागर पदयात्रेत सहभागी। प्रभाग क्रमांक 4 च्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। या पदयात्रेने संपूर्ण प्रभागात राजकीय वातावरण तापले असून भाजपच्या तथाकथित बालेकिल्ल्याला हादरा देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांकडून यावेळी व्यक्त करण्यात आला। ही पदयात्रा बाळीवेस बुधले गल्ली येथून सुरू होऊन तुळजापूर वेस, मंगळवारपेठ पोलीस चौकी, भुसार गल्ली, कुंभार वेस, क्षत्रिय गल्ली, कोंतम चौक, मधला मारुती, टिळक चौक मार्गे पुन्हा बाळीवेस चौक येथे पोहोचली। त्यानंतर कस्तुरबा मार्केट, बारमीर चौक, शिवगंगा मंदिर, डीकेचे ऑफिस, ममाणे चाळ, लाडका गणपती, जम्मा वस्ती, भीमाई चौक, हनुमान नगर, खोलावा रस्ता, बॉबी चौक, श्राविका शाळा, दमानी शाळा, स्वीपर कॉलनी, वडार गल्ली, लक्ष्मण महाराजांचा पुतळा, पांडुरंग बेकरी मार्गे आनंददादा चंदनशिवे यांच्या कार्यालयापर्यंत ही रॅली काढण्यात आली। या भव्य पदयात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार कविता आनंद चंदनशिवे, सीए सुशील बंदपट्टे, सारिका विवेक फुटाणे, विश्वनाथ दत्तात्रय बिडवे यांच्या समर्थनात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी झाले होते। भाजपचा बालेकिल्ला काबीज करण्याचा निर्धार केलेले कार्यसम्राट आनंददादा चंदनशिवे हे विशेष उपस्थित होते। त्यांच्यासोबत सुहास कदम यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली। रॅलीमध्ये ठिकठिकाणी फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली, तसेच घोषणाबाजीमुळे संपूर्ण परिसर दणावून गेला। निवडून येणार कोण, घड्याळशिवाय दुसरं कोण अशा जोरदार घोषणांनी वातावरण भरावून गेलं। या पदयात्रेमध्ये जय भीम लिहिलेले निळे झेंडे, भगव्या झेंड्यावर बसवेश्वर महाराजांचे फोटो, शिवसेनेचा झेंडा, राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा अशा विविध झेंड्यांनी सामाजिक व राजकीय एकतेचे दर्शन घडले। अनेक ठिकाणी महिलांनी उमेदवाराचं औक्षण केलं, तर नागरिकांनी हार घालून पुढील राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या। हजारोच्या संख्येने नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते। युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 4 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद स्पष्टपणे दिसून आली। ही पदयात्रा म्हणजे केवळ प्रचार नसून येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तनाची चाहूल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। एकूणच या भव्य पदयात्रेमुळे प्रभाग 4 मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून येत्या निवडणुकीत चुरशीची लढत होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे।